दूतचिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ मैत्रिणींनो, स्वामी महाराज तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करो हीच माझी त्यांच्या चरणी प्रार्थना। तर धर्माचरण कसे असावे, परांना ग्रहण केल्याने कोणते दोष लागतात याविषयी तुम्हाला मी आज माहिती देणार आहे। तर 30 एप्रिलपासून स्वामी पुण्यतिथीनिमित्त श्री गुरुचरित्राचं पारायण चालू आहे। तर श्री गुरुचरित्र पारायणामध्ये एक नियम असा आहे की परान्न हे वर्ज असते। तर परान्न वर्ज का असतं त्याच्याबद्दल मी आज तुम्हाला थोडी सविस्तर माहिती सांगणार आहे। तर श्री गुरुचरित्रामध्ये एक अध्याय असा आहे, त्या अध्यायामध्ये परान्न वर्ज का हे सांगितलं आहे। तर तो अध्याय कोणता की एक ब्राह्मण जोडपं एका गावामध्ये राहत असतं। तर ब्राह्मण जोडपामध्ये एका दिवशी काय होतं, त्यांना दाम्पत्य भोजनाचं आमंत्रण येतं। तर त्या स्त्रीला माहीत असतं की आपला पती हा परान्न घेत नाही, म्हणून स्त्री खूप अशी उदास होती। तिला वाटतं की एवढे मिष्टांना आपल्याला भोजनाचं आमंत्रण आले आणि आपला पती हा परान्न घेत नाही, तर आता काय करावे। तिची तर मिष्टांना खायची इच्छा असते। मग ती काय करते, श्री गुरुकडे जाते आणि गुरूंना म्हणते की माझे पती हे परान्न घेत नाही, पण माझी खूप इच्छा आहे की त्यांनी परान्न म्हणजे मिष्टांना माझी खायची इच्छा आहे, म्हणून त्यांनी माझ्या संग जावे। कारण हे आमंत्रण फक्त दाम्पत्य आमंत्रण आहे, म्हणजे फक्त नवरा बायकोसाठीच आमंत्रण आहे, मी एकटी तिथं जाऊ शकत नाही। मग श्री गुरु त्या ब्राह्मणाला बोलवतात आणि त्यांना म्हणतात की तुझ्या पत्नीची इच्छा आहे की तिने ते मिष्टान्न घ्यावा किंवा परान्न घ्यावा। कारण एखाद्या कुलस्त्रीचं म्हणजे चेहरा असतो ना, हा तो खिन्न कधीही तिचा असू नये, तिच्या चेहऱ्यावर सदैव हसू असावे। तर तू तुझ्या स्त्रीला हे असं उदास नको बघू, तू परान्न घे म्हणतात किंवा तू तिच्या संग जेवायला जा। तर तो ब्राह्मण म्हणतात, श्री गुरु मला परान्न वर्ज आहे, मी परान्न कधीच घेत नाही, परंतु तुमची आज्ञा, गुरूंची आज्ञा म्हणून मी तिथं भोजनात जाईल। कारण गुरुची आज्ञा जर मी नाही पाळली तर मी नक्कीच नरकात जाईल, म्हणून मी तुमच्या आज्ञे खातर मी माझ्या पत्नी संग सहभोजनास नक्कीच जाईल। तर ते दोघंही म्हणजे तिथं जेवायला जातात। जेवायला जाताना बघतात तर काय, तर सर्वांनाही पानं वाढलेले असतात, परंतु त्या ब्राह्मण स्त्रीला असं दिसतं की तिच्या पतीच्या म्हणजे ताटात काय होतं, डुकरं आणि कुत्रे खात्यात असं तिला हे चित्र तिला दिसतं। म्हणून ते सर्वांना म्हणते, परंतु ते फक्त तिलाच दिसतं आणि ती घरी आल्यावर आपल्या पत्नीला पण सांगते की तुम्ही कुत्रं आणि डुकरांनी जे खाल्लं ना ते वस्तू तुम्ही खाल्लं असं मला दिसलं। तर तो पती त्या ब्राह्मण स्त्रीला खूप बोलतो किंवा तिच्यावर रागवतो, तिला म्हणतो माझी इच्छा नसतानाही तू मला परान्न आज घ्यायला लावलं, माझ्या हातून किती मोठं पाप झालं असं तो तिला म्हणतो। आणि ती दोन्ही जोडपे श्री गुरुकडे जातात आणि श्री गुरूंना झालेला प्रकार सर्व सांगतात। तर श्री गुरु काय म्हणतात, अरे तुझी पत्नीची मिष्टान्न खायची इच्छा होती, ती तिची इच्छा पूर्ण झाली। तर ती पत्नी म्हणते, गुरु मला माफ करा, मला हे समजलं नाही। तर श्री गुरु म्हणतात, ब्राह्मणाला म्हणतात तुझी काहीही चूक नाही, कारण तुझ्या पत्नीची परान्न खायची इच्छा होती, ती तिची इच्छा पूर्ण झाली आणि तू माझ्या आज्ञेमुळेच तिकडे गेला, म्हणून तुलाही कुठलाही दोष लागणार नाही। जर एखाद्या ब्राह्मणाला श्राद्धाच्या वेळी योग्य ब्राह्मण जर नाही मिळाला तर तो ब्राह्मणाचा यज्ञ हा ब्राह्मणाअभावी राहिला, त्याचे कार्य अडले असेल तर तुला नक्कीच त्याचे पाप लागते। तू तिकडं नाही गेला तर तुला नक्कीच त्याचं पाप लागेल, त्यामुळं तू अशा ठिकाणी परान्न घेण्यासाठी गेला तरीही तुला कुठलेही पाप लागणार नाही। तर ब्राह्मण म्हणतात, श्री गुरु मी कुणाकडे परान्न घ्यावे किंवा परान्न कोणत्या ठिकाणी घेऊ नये हे मला सांगा। तर श्री गुरु म्हणतात, मी आधी तुला अगोदर सांगतो की परान्न कुणाच्या घरी घ्यायचं। तर आपले गुरु, शिष्य, वैदिक ब्राह्मण, मामा, सासरे, भाऊ, सज्जन लोक यांच्या घरी परान्न घेतलं तरीही काही दोष लागत नाही। परंतु जर एखादा म्हणजे अन्न वर्ज्य कुणाच्या घरचं करावं, तर मी आज तुम्हाला सांगतो की आपल्या आईवडिलाची सेवा करून घेणाऱ्यांच्या घरी कधीही परान्न घेऊ नये। आपल्या बायका मुलांचा हाल करणारा हा असतो ना, त्याच्या घरी पण कधीही परान्न घेऊ नये। स्वतःची स्तुती करणारा लोभी असतो, त्याच्या घरी परान्न घेऊ नये। तामशा वृत्तीचा असतो, त्याच्या घरी परान्न घेऊ नये। दुःखी, दुराचारी असा असतो, त्याच्या घरीही कधी परान्न घेऊ नये। पत्नीने टाकलेला व्यभिचारी, निपुत्रिक, विधवा स्त्री, स्त्रीच्या अधीन असलेला पुरुष, थोर, कपटी, सौदागर, देवभक्ती न करणारा पुरुष ह्यांच्या कधीही परान्न घेऊ नये। जुगार खेळणारा, पितरांचे श्राद्ध न करणारा, दानधर्म न करणारा, दुसऱ्याने केलेले उपकार बोलून दाखवणारा ह्यांच्या घरीही कधी परान्न घेऊ नये। जुने किंवा परान्न घेणारा, अन्नाची निंदा करणारा, परग्रही राहणारा अशांच्या घरीही कधी भोजन करू नये।
अशा ठिकाणी भोजन गेल्यावर त्या भोजनांचे दोष आपल्याला लागतात असं म्हणतात. परान्न घेतल्याने खूप मोठे दोष लागतात. अमावस्येच्या दिवशी कधीही परान्न घेऊ नये, कारण अमावस्येच्या दिवशी आपण ज्याच्याकडून परान्न घेतो त्या माणसाचे दोष आपल्याला लागतात असं म्हणतात. त्यामुळे अमावस्येच्या दिवशी तुम्ही तर नक्कीच परान्न कुणाच्याही घरी घेऊ नका. आपल्या कन्येला पुत्र झाल्याशिवाय तिच्या घरचं अन्न कधीही घेऊ नये. सगळे म्हणजे ज्या घरी सोयरं-सुतक असेल त्यांच्या घरचंही अन्न कधी घेऊ नये. चंद्रग्रहण असेल त्यावेळीसुद्धा अन्न वर्ज करावे. तर आपणही या गोष्टी नेहमी लक्षात ठेवा की परान्न कधीही दुसऱ्याच्या घरचं घेऊ नये. जे स्वामी सेवेकरी आहेत किंवा जे दत्त सेवेकरी आहेत त्यांच्या घरचं तुम्ही खाल्लं तरी नक्की चालेल, परंतु इतरांच्या घरी कधीही परान्न घेऊ नये, कारण त्याचे दोष आपल्यालाच लागतात. त्यामुळे श्री गुरुचरित्र पारायण करताना या नियमाचे तुम्ही नक्कीच पालन करा आणि परान्न हे नक्कीच वर्ज करा. श्री स्वामी समर्थ. श्री गुरुदेव दत्त.